हर घर आयुर्वेद, हर घर आयुर्वेद म्हणजे घराघरापर्यंत आयुर्वेदाचे लहान मोठे उपाय किंवा त्या गोष्टी करण्याचं ज्ञान आता या नव्या पिढीतल्या आपल्या सगळ्या भगिनी असतील त्या विसरल्या असतील, आपल्या आई असतील तर लहानपणी मुलांसाठी काही लस व्हॅक्सिन हे काही गोष्टी नव्हत्या त्यावेळेस ते आपल्याला भुकी देऊनच या बाळाला सशक्त ठेवत होते. मोठ्या माणसाला आजार झाला तर सर्दी झाली तर काय करायचं, डोकं दुखलं तर काय करायचं, पोट दुखायला लागलं तर घरच्या घरी काय उपाय करायचे, थोडा ताप आला थोडा खोकला आला तर सगळे उपाय घरच्या घरी होते. त्यावेळेस एवढे डॉक्टरही नव्हते, एवढे दवाखानेही नव्हते आणि तिथपर्यंत आपण पोहोचू शकत नाही. पण त्या लोकांचं स्वास्थ्य अतिशय चांगलं होतं आणि म्हणून घर घर आयुर्वेद ह्या गोष्टी आपल्याला आणि हर घर योग की योगा सगळ्यांनी आपल्या जीवनामध्ये जर करायला दिवसातला वेळ जर दिला तर आपण निश्चित निरोगी राहू शकतो. आपल्या इकडे आपण नेहमी म्हणतो शरीर संपत्ती हीच खरी संपत्ती आहे, पण आजच्या या युगामध्ये 100% आपण शरीर संपत्तीकडे दुर्लक्ष करून आर्थिक संपत्तीच्या मागे आपण लोक लागलेलो आहोत. म्हणजे असे अनेक लोक आहेत किंवा आपण सगळेच आपलं संपूर्ण आयुष्य फक्त पैसा कमवण्यासाठी खर्च करतो, तब्येतीकडे दुर्लक्ष करतो आणि मग शेवटच्या काळात ज्यावेळेस आजार होतात त्यावेळेस हाच कमावलेला पैसा आपली तब्येत दुरुस्त करण्यासाठी करतो. म्हणजे त्याच्यातच चाललेलं आहे की ज्यावेळेस आपण तरुण असतो, काम करू शकतो, त्यावेळेस आपण पैशाच्या मागे लागतो, सगळ्या आपल्या शरीर संपत्तीकडे दुर्लक्ष शेवटच्या काळात तोच कमावलेला पैसा पुन्हा दवाखान्यात तो खर्च. तर म्हणून आपल्या शरीर संपत्तीचं महत्व हे गावागावात घराघरात चांगल्या पद्धतीने होऊ शकतात, कारण की आपल्या घराघरापर्यंत आपला संपर्क आहे. आणि म्हणून विशेष करून आज तुम्हाला इथं बोलवण्याच्या मागचा जो आमचा हेतू होता तो हाच हेतू होता की आमच्या अशा काहीच या देशाचं स्वास्थ्य चांगलं ठेवू शकतात. कारण की आपल्याला 2047 मध्ये विकसित राष्ट्र आपण करायचं आहे. आपल्या पंतप्रधानांचं ते स्वप्न आहे. जर राष्ट्र विकसित करायचं असेल तर त्या राष्ट्रामधले लोक सुद्धा सशक्त, सुदृढ आणि त्यांचं स्वास्थ्य जर चांगलं असेल तर निश्चित आपण विकास सुद्धा तितक्या झपाट्याने